आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे। खालच्या कोर्टामध्ये सुनावणी होणार असल्यामुळे याचिका मागे घेतलेली आहे। वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून या संदर्भात पुष्टी करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा तातडीने 3 न्यायाधीशांचे एक खंडपीठ स्थापन केलं होतं। मात्र अरविंद केजरीवाल यांनी आता सुप्रीम कोर्टामधली आपली याचिका मागे घेतली आहे। विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आज त्यांना दुपारी हजर केलं जाणार आहे। अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने ताब्यात घेतलं होतं। आज त्यांना पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यानच्या काळात अरविंद केजरीवाल यांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती। सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही याचिका दाखल करून घेतली आणि त्यानंतर लगेचच एका खंडपीठाची स्थापना ही करण्यात आली होती। पण सुप्रीम कोर्टामधली ही याचिका अरविंद केजरीवाल यांच्या वतीने काढून घेत असल्याची माहिती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आणखी माहिती आपल्याला देतील। सोमेश, नक्कीच आज अरविंद केजरीवाल यांनी जी याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये ती विड्रॉ केलेली आहे, मागे घेतलेली आहे। कारण जस्टिस सिंघवी जे संजीव खन्ना यांच्या बेंच समोर यावर सुनावणी होणार होती, परंतु अभिषेक मनु सिंघवी यांनी अरविंद केजरीवालांच्या वतीने असं सांगितलं की याचिका आम्ही दाखल केलेली असली तरी सुद्धा ईडीची जी रिमांड आहे त्या रिमांडच्या हिअरिंग सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे जे हिअरिंग आहे ते क्लॅश होते, त्यामुळे आम्ही ही याचिका विड्रॉ करतो। आम्ही निर्णय केलाय की आम्ही पहिल्यांदा ईडीच्या विरोधामध्ये कनिष्ठ न्यायालयात आमची बाजू मांडू आणि त्यानंतर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची बाजू मांडण्यासाठी येऊ। आणि त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी यांनी याचिका मागे घेतली आणि सध्या अरविंद केजरीवाल हे थेट ईडीच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान। आणि त्यानंतर मग त्याच ठिकाणी ते ईडीच्या रिमांड ॲप्लिकेशनला विरोध करणार आहेत आणि ईडीने कोठडी घेऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहेत। जामिनासाठी सुद्धा अरविंद केजरीवाल हे कनिष्ठ न्यायालयात प्रयत्न करणार आहेत। सर्वोच्च न्यायालयात त्यांना जस्टिस खन्ना यांच्या बेंच समोर दुपारी लंच नंतरचा वेळ मिळाला होता, त्यामुळे त्यांची वेळ ही ईडीतल्या कनिष्ठ न्यायालयातील हिअरिंग सोबत क्लॅश झाली असती, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। कारण रिमांडवरची हिअरिंग ही काही सर्वोच्च न्यायालयात होऊ शकत नाही, ती कनिष्ठ न्यायालयातच केली जाणार आहे। के कविता यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही याच प्रकरणामध्ये, हेही याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं। अगदी थोडक्यात नाही, नक्कीच यामध्ये अनेक कायदेशीर बाबी आहेत। कारण के कविता यांना अटक केल्यानंतर त्यांच्या स्टेटमेंट्सच्या आधारेच अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली आहे। के कविता यांच्या सोबत असलेला एक त्यांचा सहकारी त्याच्याही स्टेटमेंटचा संदर्भ घेतला गेलाय। एक राघव नावाची व्यक्ती आहे ज्यांना या सगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, ते सरकारी साक्षीदार म्हणून अप्रूव्हर व्हायला तयार झालेत आणि या सगळ्या केसमधील ज्या या सगळ्या इतर अनेक महत्त्वाचे दस्तावेज आहेत, काही पुरावे आहेत, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटी अरविंद केजरीवालांनी कदाचित आपला अर्ज मागे घेतलेला असू शकतो। आता ईडी ज्यावेळी त्यांची कस्टडी मागेल त्यावेळी त्यांना ईडीची कस्टडी ही आम्हाला या कारण म्हणजे एकतर आरोग्याच्या कारणास्तव त्यांना रिलीफ मागता येईल, दुसरा मुद्दा स्वाभाविक ईडीला कस्टडीची गरज नाही असं त्यांना आर्ग्यू करता येईल आणि या सगळ्यावरचं युक्तिवाद आणि आर्ग्युमेंट हे लोअर कोर्टात होऊ शकतं, कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतं। त्यामुळे राउज ॲव्हेन्यू कोर्टामध्ये दिल्लीतल्या अरविंद केजरीवालांना हजर केलं जाणार आहे। ईडी तिथे रिमांड ॲप्लिकेशन फाईल करेल आणि मग त्या रिमांडला काउंटर म्हणून अरविंद केजरीवालांच्या वतीने युक्तिवाद केला जाईल आणि काय निर्णय होतोय कोर्टामध्ये याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। आत्ताच्या घडीची महत्त्वाची अपडेट म्हणजे सुप्रीम कोर्टातली याचिका अरविंद केजरीवाल यांच्या वतीने मागे घेण्यात आलेली आहे। सोमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।